आंबेडकर पहिल्या षटकामध्ये मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 2 वेळा यशस्वी आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रीतम बारीचं कमबॅकिंग. पार्थ धानमेर न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चेंडू झालेले आहेत ते 4. 11 धावा ऑन स्कोर कार्ड. तयार होताना प्रीतम यावेळेला यायचे लागते. थर्ड स्लिपला मात्र चेंडू फील्ड केला जाईल. धावसंख्या 1 ने 12 वर पोहोचले. 47 धावा. मॅच दोलायमान स्थितीमध्ये. एका बाजूने आपण बघितलं तर धाकटी डहाणू संघ सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने नवापूर सातपाट येथील स्पर्धा ज्याने आपल्या नावावरती नोंदवली, विजेता राहिला त्या स्पर्धेमध्ये, तो संघ खूप चांगल्या पद्धतीने 30-11 नवापूर. पुढचा चेंडू घेऊन प्रीतम हळवारपणे रिलीज केलाय. सुंदर एफर्ट्स. सिली पॉइंट मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते ती 13 धावा. येणारे 18 चेंडू 34चं इक्वेशन आहे. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. चला, थँक्यू. टीम मीटिंग कमी करायची आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस करतील. आपण बघतोय करण दाखल झालेले आहेत. 11.33च्या सरासरीने 18 मध्ये 34 बनवायचे आहेत आणि ते करणला बोलवलंय. संघाचा एक आधारस्तंभ गोलंदाज म्हणून बघितला जातोय. बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीने धाकटी डहाणू संघाला विजयश्री मिळवून देणारा असा गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूने पार्थ आणि प्रतीक पवार हे दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे. रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. 38 सर्कलच्या बाहेर आता फिल्डिंग सजवली गेली आहे. इथून जर आपण बघितलं डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू सज्ज केलाय. त्याच्यानंतर लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर मिड विकेट थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. चला, डहाणू संघ भरपूर वेळ जातो याची नोंद घ्या.